हर साल की तरह दुर्गाड़ी किला जो है यहाँ पे जो घंटानाद आंदोलन किया जाता है उसके लिए हम लोग यहाँ पे मौजूद है। पूरा बंदोबस्त हमने किया हुआ है। हिंदू समाज के जितने भी कार्यकर्ता, हिंदू संगठन के जितने भी कार्यकर्ता है वो यहाँ पे इकट्ठा होते हैं और यहाँ पे घंटानाद आंदोलन करते हैं। लाल चौकी के यहाँ पे हम लोग उनको रोकाते हैं और 30-40 साल से ये यहाँ पे चल रहा है और हमने सभी समाज सभी पक्षों के साथ में इसके पहले हमने वार्तालाप रखा हुआ है और ट्रैफिक भी बढ़िया से हमने डाइवर्ट की हुई है ताकि इनके आंदोलन को कोई तकलीफ ना हो और नमाज भी पीसफुली पास हो जाए। तो हमने अपनी तरीके से पूरी तैयारी की हुई है और मुझे यकीन है कि हम लोग ये बहुत पीसफुली ये आज का दिन निकल जाएगा। धर्मवीर आनंदीके साहेबांनी हे आंदोलन सुरू केलं जेव्हा मंदिर बंद, नमाजाच्या वेळेस मंदिर बंद केलं गेलं तेव्हा हे आंदोलन सुरू झालं। आज त्याला जवळजवळ 35-40 वर्ष होतात आहे, परंतु हिंदूंना न्याय मिळाला नाही। अनेक सरकार आली आणि गेली पण न्याय मिळाला नाही। परंतु ज्यावेळेस ईद आणि हे रमजान ईद आणि नवरात्र उत्सव एकत्र आले त्यावेळेला मीच अध्यक्ष होतो। सीपींनी आदेश दिल्याप्रमाणे डीसीपींनी अनुपकुमार सिंह डीसीपी होते आणि त्यांनी मीटिंग घेऊन ही दोन्ही मंदिर पण सुरू ठेवलं आणि नमाज पण झाला। दोन्ही गोष्टी झाल्या। सतत 3 वर्ष झाल्या। मग ते जर होऊ शकतं तर त्याचंच पुनरावृत्ती दरवर्षी करायला काय हरकत होती, परंतु ते केलं नाही कारण पोलीस प्रशासन, सरकार यांची मानसिकता नाहीये हे आंदोलन मिटावं। मी मुख्यमंत्र्यांना पण पत्र दिलं, त्याचा रिप्लाय पण दिला नाही। जर ते हिंदुत्ववादी बोलतात तर त्यांनी रिप्लाय द्यायला पाहिजे होता आणि जे सत्तेत आहेत त्यांचेच कार्यकर्ते आज आंदोलन करतात। ते आमदार आंदोलन करतात। आमदारांनी व्यासपीठावर आपला त्यांना हे आहे विधान भवन आहे तिथं तो शब्द उचलून धरायला पाहिजे होता, ते करत नाही आणि ते आंदोलनात। आणि विशेष म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे की जी मिरवणूक त्यांची आली त्याच्यात